पानी रे पानी तेरा रंग कैसा या प्रश्नाचं उत्तर संभाजीनगरमध्ये जर शोधायचं असेल ना तर त्यासाठी 5-7 दिवस वाट पाहावी लागेल. कारण मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरात कुठे 5 दिवसांनी तर कुठे 7 दिवसांनी पाणी येतं. सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं 100 पेक्षा अधिक राजकारण्यांनी शहराच्या पाणी प्रश्नावर मोर्चे काढलेत. या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आखलेली समांतर योजना राबवून तर 15 वर्ष झाली आहेत. पण छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपण महापालिकेचे महामुद्दे पाहूयात एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातल्या राजकारणाचं, उद्योगाचं आणि शिक्षणाचं केंद्रस्थान. पण त्याच संभाजीनगर शहरातल्या पाणी पुरवठ्याविषयी काय बोलावं? पाणी बी साठवून ठेवलं तर किडे पडतात, त्याच्यात ते फेकून द्यायची वेळ येते. आम्ही कसं वापरायचं? बऱ्याच वेळेला ड्रेनेजचं मिक्स झालेलं पाणी येतं. जवळजवळ 7-8 महिन्यापासून पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे. आम्ही जार लावलेलं आहे. टॅक्स भरायला पाहिजे आपण. सारी सुविधा आम्ही तुम्हाला पैसा देतो, त्याचा आम्हाला मोबदला नको का? 15 ते 20 वर्षापासून हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. खूप प्रयत्न केले आम्ही. आम्हाला तर अक्षरशः कॅमेऱ्यासमोर बोलायची सुद्धा लाज वाटायला लागली. पाणीपट्टी भरा, कसली डोंबल्याची पाणीपट्टी भरायची आम्ही का? सकाळी 3 वाजता जर उठून जर पाणी भरलं तरच आम्हाला पाणी भेटतं. हा आक्रोश कधी थांबेल हे सांगणं खरंच कठीण आहे. संभाजीनगर शहरातल्या पाणी पुरवठ्यासाठी 1-2 नाही तर 100 पेक्षा जास्त मोर्चे आतापर्यंत काढण्यात आले आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांनी इथे पाण्यासाठी आंदोलनं केली आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही 23 मे 2022 रोजी छत्रपती संभाजीनगरात हंडा मोर्चा काढला होता. भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष आहे आणि ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये पाण्याकरता त्राहिमाम चाललेला आहे, ज्यावेळी संभाजीनगरमध्ये रावसाहेबांनी सांगितलं तसं जुम्मे के जुम्मे पाणी येतं, थेंब थेंब पाण्याकरता संभाजीनगरचा माणूस ज्यावेळेस तरसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षात होते आणि त्यांचा सत्तेसाठीचा संघर्ष सुरू होता. फडणवीसांचा सत्ता संघर्ष संपलाय, पण छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांचा पाण्याचा संघर्ष काही संपलेला नाही. अगदी कालच्या एका जाहीर कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट काय म्हणतायत ते ऐका. या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचं लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला. अधिकाऱ्याने सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढल्या लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलतोय. या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार. आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की तुम्ही किती खरं बोलले, लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आएगा इनका कुछ सच्चा नाही आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. खरं तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरचे दावे प्रतिदावे इतके आहेत की त्यावरून एक अख्खी वेब सिरीज होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या 18 लाखांवर आहे. त्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समांतर पाणी योजना आणण्यात आली होती. आज 2025 आहे, 15 वर्ष होत आली आहेत, मात्र अजूनही योजना पूर्ण झालेली नाही. या काळामध्ये 6 महापौर होऊन गेले आणि 10 अधिकारीही बदली होऊन गेले, मात्र अद्यापही सर्वसामान्य संभाजीनगरकरांचा घसा कोरडाच आहे. हे अधिकारी कुठले होते तर 2009च्या अधिकाऱ्यांची सुरुवात होते. पुरुषोत्तम भापकर, हर्षदीप कांबळे, प्रकाश महाजन, सुनील केंद्रेकर, ओमप्रकाश बकुरिया, मुंगळीकर, विनायक निपुण, अस्तिकुमार पांडे, अभिजित चौधरी आणि जी श्रीकांत एवढे अधिकारी येऊन गेले. मात्र संभाजीनगरकरांना आजही 24 तास सोडाच, पण 8 दिवसातून 2 तासही पाणी येत नाही. हे विशेष. बरं, जितके अधिकारी बदलले तितक्या पाण्याच्या वेळाही बदलल्या, पण अजूनही 8 दिवसात एकदा किंवा 2दा पाणी येतं. बरं, त्याचीही काही ठरलेली वेळ नसते. कुठे सकाळी, कुठे दुपारी, तर कुठे पहाटे 5 वाजता, तर कुठे कुठे मध्यरात्री 12 वाजता. मे 2024 साली एबीपी माझानं केलेला जो रिपोर्ट आहे, अगदी अशीच स्थिती आजही आहे. बरं, तुम्हाला वाटेल की आसपासच्या धरणात पाणी नसेल, तर तसंही नाहीये.
छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी 100% भरलेलं आहे. पण तरीही आज शहरात 200 पेक्षा जास्त टँकर्स सुरू आहेत, तेही महापालिकेचे. खासगी टँकर्सची संख्या तर विचारूच नका. आमच्याकडे 8 दिवसाला पाणी येतं, पण 8 दिवसाचं पाणी स्टोरेज किती करायचं? 1000 लिटरच्या टाक्या आहे आमच्याकडे. पाणी बी साठवून ठेवलं तर किडे पडतात त्याच्यात, ते फेकून द्यायची वेळ येते. आम्ही कसं वापरायचं? टँकर घ्यायला बी परवडत नाही आम्हाला सामान्य लोकांना दरवेळेस. पाणी आम्हाला 8 दिवसातून एकदा येते आणि जे पाणी येते ते वापरण्यालायक नसते. त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स असते, पिवळ्या रंगाचं पाणी येते, ते आम्ही वापरत नाही. त्यामुळे आम्हाला बरेचदा टँकर विकत घ्यावा लागतो. आणि पिण्याच्या पाण्यासाठी तर आम्ही 4 महिन्यापासून जवळजवळ 7-8 महिन्यापासून पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे, आम्ही जार लावलेलं आहे. कमी दाबामध्ये पाणी आलं ते कुठं एकीकडचे कॉक उघडले, एकीकडचे नाही उघडले. आठवड्यातून 2 टँकर लागतात आणि प्यायसाठी आमच्यावाले ना सगळं जार चालू आहे पूर्ण म्हाडा कॉलनीला. आणि त्याच्यात काय हे आम्हाला पाणीपट्टी भरा, कसली डोंबल्याची पाणीपट्टी भरायची आम्ही का? हे असं चाललंय आमचं. आता बघू, पाण्याचं झाली व्यवस्था तर ठीक आहे, नाही तर आम्ही पुन्हा मागच्यासारखा हंडा मोर्चा काढू, कलेक्टर साहेबांशी भेट घेऊ. संभाजीनगरच्या नागरिकांचा हाच संताप संपला असता जर 2010 साली आणलेली समांतर पाणी योजना पूर्ण झाली असती. तसं झालं असतं तर खरंच नागरिकांचा संताप झाला नसता. पण सरकारी योजनांचं काय सांगणार? आज 14 वर्षानंतर योजनेची रियालिटी बघा. जुलै 2010 मध्ये समांतर जलवाहिनी योजना आली. मार्च 2011 मध्ये पालिकेनं 792 कोटींची निविदा मंजूर केली. योजनेसाठी महापालिकेला 200 कोटी द्यायचे होते. पैठण ते छत्रपती संभाजीनगर मोठ्या पाईपलाईनचं काम होतं. शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या टाक्याही उभारणार होते. काम सुरू होईपर्यंत 791 कोटींची योजना 1255 कोटींवर गेली आणि पालिकेचा वाटा 200 कोटींवरून 462 कोटींवर गेला. त्यानंतर अनेक अडथळे आले. कंत्राटदारांमध्येही आर्थिक भागीदारीतून बिनसलं. 30 एप्रिल 2013 पर्यंत काम सुरू करा, नाहीतर काम बंद करा अशी नोटीस आयुक्तांनी दिली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले आणि एप्रिल 2013 पासून प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. आता या योजनेची आजची स्थितीही पहा. आज योजनेची किंमत 2740 कोटीवर पोहोचली आहे. आजवर आलेलं अनुदान 1600 कोटी आहे. GVPR कंपनीला दिलेले पैसे 1500 कोटी. या योजनेच्या कामाची मुदत फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. मुख्य जलवाहिनीचं काम 39 किलोमीटरचं आहे आणि शिल्लक राहिलेल्या जलवाहिनीचं काम आहे 5 किलोमीटर. शहरात टाकलेल्या जलवाहिन्या आहेत 800. अद्याप शहरातील 1111 जलवाहिन्यांचं काम बाकी आहे. या योजनेमध्ये 53 जलकुंभ उभारले जाणार आहेत. त्यातल्या आतापर्यंत केवळ 8 उभारण्यात आले आहेत. कधी कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, कधी पालिकेनं कॉन्ट्रॅक्टर सोबतचा करार रद्द केला, कधी शासनाचा वाटा योग्य वेळेत मिळाला नाही. तर त्याहीपेक्षा एक भन्नाट कारण म्हणजे ज्या जायकवाडी धरणातून ही पाईपलाईन संभाजीनगरला येणार आहे ती पाईपलाईन रस्त्याच्याच मधोमध टाकली गेली. त्यामुळं हाय पॉवरची ही पाईपलाईन रस्त्याच्या मध्ये नको म्हणून रस्ता की पाईपलाईन हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यामुळे शासनाला आता रस्ताच बदलायची वेळ आली. ही गोष्ट इतक्यावरच थांबली नाहीये. आजही योजना अपूर्णच आहे आणि म्हणूनच काही प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यास दुरुस्ती कशी करणार? कॅरेज वेवरून वाहनं गेल्यास काय करणार? MJP, NHAI या संस्थांपैकी तांत्रिकदृष्ट्या दोषी कोण? 35 पैकी किती किलोमीटर अंतरात रस्त्याखाली जलवाहिनी दबली आहे? किती किलोमीटर अंतरात नव्यानं भूसंपादन करावं लागणार आहे? या योजनेपैकी 822 कोटी रुपये शासन केव्हा देणार? कुठल्याही इश्यू असेल जो समाजहिताचा आहे त्यामुळे त्याची स्वतःहून त्या याचिका दखल घेतली जाते आणि सुमोटो याचिका दाखल करून ते एक ॲमॅकस क्युरी म्हणून वकिलांना नेमलं जातं आणि त्या पूर्ण प्रक्रिया कोर्ट स्वतःच्या निगराणीखाली पूर्ण प्रक्रिया चालली जाते, जो पण लॉजिकल एंडपर्यंत जात नाही आहे. औरंगाबादच्या पाणीचा प्रश्नाचं तसंच आहे की कोर्टानं सुमोटो याचिका ट्रीट करून घेतली, त्यामुळं तरी औरंगाबादला पाणी येतंय. नाही तर जर सुमोटो याचिका दाखल नसती तर औरंगाबादसाठी मला नाही वाटत कधी पाणी आलं असतं म्हणून. हा न्यायालयीन लढा सुरू असतानाच आयुक्तांनी मात्र थेट पाणी कधी पोहोचेल याची डेडलाईन दिली. 24 तास पाणी देण्याच्या अनुषंगाने हा योजना आहे. त्याला मार्चमध्ये पहिला टप्पा, नंतर त्याला अजून 1 वर्षभर लागणार आहे.
त्यामध्ये 53 पाणी टाकी आहे. काही पाणी टाकी मार्चपर्यंत पूर्ण होणार, काही टाकी जे आहे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. आणि या सर्व जे आहे 24/7 देण्यासाठी फ्लो मीटर्स आणि स्मार्ट मीटर्स या सर्व बसवल्यानंतर नक्कीच या शहराला ते 100% ते 24/7 पाणी मिळण्याचा ते स्वप्न नसून ते साकार होईल एवढंच आम्हाला सांगायचं आहे. नवीन प्रोजेक्टच्या दृष्टीने सुद्धा पाण्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे आणि येणाऱ्या 2 वर्षात तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातली जी 3 वेगाने वाढणारी शहरं आहेत, एक पुणे, दुसरं ठाणे आणि तिसरं छत्रपती संभाजीनगर. त्यामुळं गावात येणारी लोक जे नवीन टेक्नोक्रॅट्स इथे येणार आहेत, तर गावाच्या पाण्याबद्दल ज्यावेळेस बोललं जातं तर त्यांच्या मनात शाशंकता निर्माण होते. याही दृष्टीने पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही असो, चहूबाजूनं पाणी असूनही छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी झगडावं लागतंय. पृथ्वीराज चव्हाण ते पुन्हा देवेंद्र फडणवीस, व्हाया अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशी अनेक सरकारं आली आणि गेली, पण 39 किलोमीटरचं काम मात्र अजूनही अपूर्णच आहे. हेच छत्रपती संभाजीनगरवासियांचं दुर्दैव आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.